मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा
महाराष्ट्र कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे प्रांतीय अध्यक्ष आदरणीय शोभक्तीपराय नावंदी गुरुजी उदगीरकर यांच्या प्रसादाच्या कीर्तनातील या फडातील पहिली चाल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सदानंद गुरुजी रायवाडीकर त्यांना साथ करतील संजय महाराज लिंबाळवाडीकर. दे रे दे रे ना आय रे ना रे ना ना दे रे 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 ना गुरु महिमा
नाश होय षडरी पूजा नाश होय नाश होय नाश होय नाश होय नाश होय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होई षडरी पुता मी तो पण अहम नुरे सुख अक्षयी घिरे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माई लक्ष्मण मने घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुता शिवाहार भाविक हो, अधिक मास सप्ताह
आणि हा समारोपीय प्रसाराचा कार्यक्रम, या कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर माझे आराध्य दैवत शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या महामंगलमय चरणी शिरसाष्टांग नमस्कार करून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या महामंगलमय चरणी शिरसाष्टांग नमस्कार करून माझे आराध्य दैवत, माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे सद्गुरू राष्ट्रसंत शिवयोगी वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या महामंगलमय चरणी शिरसाष्टांग दंडवत घालून त्यांच्याच अधिकाराखाली उत्तराधिकारी ज्यांना त्याने घोषित केला, पटाभिषेक केला, असे राजशेखर शिवाचार्य महाराज यांनाही नमस्कार साष्टांग करून या दोन शिवाचार्यांची काही काळ त्यांची सर्व योग्यतेला येईपर्यंत स्वतः शिवाचार्य होऊन त्यांना मार्गदर्शन करून उत्तराधिकारी होईपर्यंत या सप्त्याचे मार्गदर्शक आचार्य गुरुराज स्वामी यांनाही साष्टांग नमस्कार करून सर्व शिवाचार्यांना नमस्कार करून माझ्या मंडळाचे प्रवक्ते कीर्तन केसरी भगवंत बाबा चामरगेकर यांनाही नमस्कार करून मंडळाचे उपाध्यक्ष बाबरावजी सोनटक्के, सचिव राजेश्वरजी महाराज, आमचे मंडळाचे उद्धवजी सल्लागार मार्गदर्शक उद्धवजी हैबतपुरे, आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कीर्तन परंपरेमध्ये ज्या युवा मंडळीनं अतिशय मैलाचा दगड निर्माण केलेला आहे असे आमचे संगमेश्वर महाराज, संजय महाराज, आणि जे नांदेड जिल्हाच नाही, महाराष्ट्रच नाही, आंध्र, कर्नाटक या सगळ्या भागामध्ये जाऊन आप्पाची आणि मंडळाची ही जी सांप्रदायिक ज्योत आहे ते अखंड ठेवणारे अतिशय तळमळीचे आमचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माननीय आमचे मोहन कावडे गुरुजी, असेच आमचे गायक सर्व मंडळी, आणखी परंपरेमध्ये आमचे हावगी देवणे अतिशय सक्रिय कार्यकर्ते आहेत, निळकंठ महाराज, सिद्धेश्वर स्वामी, आमचे परभणी जिल्हा अध्यक्ष ढेले महाराज. आणखी बोलत बोलत कसं असतंय, जवळच्या सोयऱ्यांना निमंत्रण जात नाही आणि हे सगळं 8 तास आम्ही मुद्दामच त्यांना शेवटला ठेवतो, कारण आम्ही 2-3 दिवस मागे पुढे येतो, कोणीतरी जबाबदारी खांद्यावर घेणारा लागतो. आणि आमचं आव्हान आहे की बालाजी पाटलांना आम्ही सांगितलं की त्याने सांगितलं तुम्ही हैराण होऊ नका,
जमल तरच या, नाहीतर नाही. या कार्यक्रमाचं सगळं संचालन करणारे आमचे बालाजी पाटील, येरोळकर, मरोळ सिद्ध, मन्मथ स्वामी, आता अशी सगळीच मंडळी आहे. मला एक युवा तरुणांना, कीर्तनकार, गायक, वादकांना म्हणायचं आहे, बालाजी पाटलासारखंच आपण सगळ्यांनी समाज संप्रदायासाठी झोकून द्यावं. सगळ्यांनी अशाच प्रकारचे काम करावं आणि या ठिकाणी सगळ्यांनाच, कारण आता नामाच्या यादीमध्ये बरेच राहण्याची, विसरण्याची शक्यता आहे. विसरले, राहिले, सुभाष अप्पा जागरे या सगळ्यांना प्रेमाचा शिवशरणात करून मी माझ्या आजच्या लक्ष्मण महाराजांच्या प्रसादाच्या निरूपणाला सुरुवात करतो. आजच्या अभंगाचे रचयिते, एक प्रपंचिक संत, धोतर रोड्याच्या आष्टीमध्ये जन्माला आलेले लक्ष्मण महाराज, खरं तर महादेव प्रभू या सगळ्या संतांकडून प्रपंचिक माणसाला एक धडा घेता येतो की जीवनामध्ये केवळ ठराविक वर्गाला मोक्ष मिळतंय किंवा ठराविक वर्गच जीवनमुक्त होतो. नीट आहे का? सगळे भगवंत रूप होता येतंय. याचं उदाहरण लक्ष्मण महाराज, महादेव प्रभू हे जे प्रपंचिक संत आहेत त्यांनी आम्हाला आव्हान केलं. भक्ती एक शक्ती आहे, भक्ती एक बळ आहे आणि त्या भक्तीचा केवळ तुम्हाला आम्हालाच आधार नाही. लक्ष्मण महाराज आपल्या अभंगातून सांगतात, लक्ष्मण म्हणे भक्तिबळ थोर, सर्वाशी आधार भक्तीचा. आता बरेचसे प्रमाण बोलताना वेगवेगळे येतात. जमले थोडक्यात म्हणायचं, न जमले पुढे चालायचं. तर भक्तीचं जे बळ आहे हे बळ साधकाला, भक्ताला भगवंत रूप करते. भक्ती इतकी मोठी या ब्रह्मांडात शक्ती नाही. मग भक्ताने भक्ती किती करावी ही सगळ्याला जमली नाही. हौशे गौशे आले, हौस झाली गेला, गौसला गेला, नवस पिटला गेला, टिकले कोण? अवघे अप्पा टिकलं कोण? मग आमच्या लक्ष्मण महाराजानं खेदाने सांगितलं, भक्ती सर्वत्र साधेना. मोहन महाराज सगळ्यांना भक्ती साधली नाही. त्याच सगळे माझे आज मला एक योग आहे. आमचे सगळेच कीर्तनकार, गायक, वादक, काही साधक या ठिकाणी आहेत. म्हणून मी कामाचं सांगणार आहोत. कथा, दृष्टांत ह्याचा मध्ये प्रवेश कमी होईल. तर एकंदर का साधली नाही त्याच्या उत्तर चरणामध्ये म्हणतात, जीवन पुरते आना ध्याना. कळालं का? ज्या भक्ताला भक्तीची फलश्रुती मिळवायची आहे त्या भक्तानं जीवनाचा शेवटचा श्वास संपेपर्यंत भक्ती करावी लागते. आणि ती करत असताना
जो भक्ती शेवटपर्यंत घ्यायला निघालाय अशा माणसाला बहुऱ्या नदीच्या पाण्यामध्ये बहुरे असतात, नाव पलाड जाऊ देत नाही. तसं साधक शेवटपर्यंत भक्ती करणारे फार कमी. का? गतिरोधक आहेत. मग ते प्रपंचातले असतील, ते आध्यात्मिक असतील, ते अधिदैविक असतील, ते अधिभौतिक असतील. आणि या गतिरोधकाला न जुमानता पुढे जाणारे बहुतात एक, घरोघर नाहीत. माऊलींनी सांगितलं बहुतात एक प्रेमाचा पुतळा. अरे कोणीतरी एक आहे. लक्ष्मण महाराज, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज, महादेव प्रभू असे बोटावर मोजण्या इतके तिथं का गेले? तर त्यांना कळालं भक्ती तर करावी लागते. भक्तीतून राजू महाराज समीपता मिळते, सलुपता मिळते, स्वरूपता मिळते, सायुज्यता मिळते. आणि या चारी मुक्तीवर काळाची कांबी आहे. ज्या वेळेला सुकृताचा संच कमी होतो त्यावेळेला ह्या मुक्त्या आपलं जे ताकद आहे ते कमी होऊन जाते. पण अशी एक मुक्ती आहे, त्या मुक्तीचं नाव आहे निर्गुण सायुज्यता. आणि ही मुक्ती समीपता, स्वरूपता, सलुपता हे कोणत्याही देवाच्या उपासनेतून मिळते. निर्गुण सायुज्यता ही भक्ती, ही मुक्ती कुणाच्या उपासनेतून मिळते हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या वस्तूची, भगवंताला वस्तू म्हणावं दिलेला आहे, वस्तूची आपण भक्ती करू शकत नाही. निर्गुण सायुज्यता ही भक्ती देणारा या ब्रह्मांडाचा अनुग्रह करता एकमेव गुरु आहे. गुरु भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती. या भक्तीशिवाय निराकार, निरामय, निरंजन, निर्धूत, निर्विकल्प असं जे भगवंताचं स्वरूप सांगितलं जातं मोठ्या मोठ्या शब्दातून, तिथं जाण्यासाठी गुरुची भक्ती करावी लागते. मग आता भक्ती करण्यासाठी जे आपण घेऊन आलो, कारण मी 1 तासात संपवणार, मधली चाल नाही काही नाही, आपण जे घेऊन आलो त्याला समर्पण करायचं आहे. संग महाराज घेऊन काय आला? संतानं जर सांगितलं काहीच घेऊन आलीच, नगर तू रे आलाशी गड्या नागवाची जाशी. आलास नागवा आणि जातूस आला तसाच. म्हणून जाणाऱ्या माणसाच्या कपनीला खिशे नाही, त्याला इथलं काही न्यायचं नाही. बिन खिशाची कपनी आहे. हे संकेत आहेत. संतानं तुम्हा आम्हाला आपल्या अभंगाच्या चरणातून संकेत दिले. काय नेसी बरोबर, काय नेशी बरोबर, काय नेशी बरोबर, काय नेशी बरोबर, काय नेशी बरोबर. प्रश्न आहे. आम्ही सांगतो म्हणाय काय त्यांनी पाहे आपुला विचार,
तुला विचार करण्याची बुद्धी दिलंय. आपला आपण करावा विचार. अरे मी काय नेणार, ज्याच्यात अडकं लाव. शेतात सोयाबीन भिजलाले म्हणलं तर घरला येईना. सोयाबीन भिजते आणि नामेतण्याचा शेवटचा दिवस आलाय, का करावा हिशोब लागलाच नाही. ही जी आसक्ती आहे, ही आसक्ती कमी व्हावी म्हणून संतांना अभंगातून उपदेश केला. सजन हो, तुम्हा आम्हाला अनेक गाडीमध्ये घालतात, त्यावेळेला तिथं लाकर ठेवायला अलमारी नाही, मुंडकं ठेवाय मालगी आहे देवली, मध्ये लाकर नाही गाडीत आणि दाताला खिसा नाही. सिकंदरानं सांगितलं सम्राट जगजेता, त्याला कळतंय, तुम्हा आम्हालाही कळणार आहे, पण उचलायच्याला कळणार आहे. आज कळत नाही, उपयोग नाही. सिकंदरानं सांगितलं जगाचा सम्राट सिकंदर जगातलं काही नेत नाही. हे सांगण्याचा इतकाच उपदेश आहे की आपण इथलं नेण्यासाठी आलो नाही, पण आपण ज्याला घेऊन आलो त्याला पावन करण्यासाठी आलो, त्याचा उद्धार करण्यासाठी आलो. आपण काय घेऊन आलो हे जोपर्यंत कळत नाही, आणि भगवंताला घेऊन आल्यालाच अर्पण करायचं आहे. हो, इथलं तुम्ही हे पृथ्वीतलं सगळं देण दिलं, त्यानं म्हणते ती कुणाची आहे? पृथ्वी तुझी आहे का? घर तुझं आहे का? नी जाताला घरला कमीलेले पैसे तुझे आहेत का? नी जाताला. अरे हे काहीच तुझं नाही, तुझं आहेतच 3 वस्ती, त्या जगात कोणी घेऊ शकत नाही. काया, वाचा, मन. हे जोपर्यंत कळत नाही महाराज, हे 3च घेऊन आला आपण. आणि हे भक्ती म्हणजे आणखी मी खूपच काही चांगलं सांगून चाललो, कारण आमचे सगळे सहकारी आहेत, अतिशय सुंदर प्रकारचं प्रबोधन चालू आहे त्यांचं. कारण आपण हे 3 घेऊन आलो. आणि भक्ती म्हणजे समर्पण. जिथं समर्पण नाही, म्हणून भक्तीचं पहिलं अंग आहे कोणतं? त्यागांग. दुसरं अंग कोणतं आहे? भोगांग. तिसरं अंग कोणतं आहे? योगांग. हे कुठेही तो हुडकून बॅटरी घेऊन हुडकेल तर मिळणार. त्यागांग, योगांग, भोगांग, भोगांग, योगांग. हे 3 अंग हे तुमच्या जवळच आहेत. 3 वस्तू तुमच्या जवळच आहेत, काया, वाचा, मन. आणि अर्पण ही भक्ती आहे. म्हणून संतानं अभंगात सांगितलं काया, वाचा, मन करी देवासी अर्पण. अर्पण करी देवासी अर्पण करी देवासी. काया, वाचा, मन करी देवासी अर्पण करी देवासी अर्पण करी देवासी अर्पण. काया, वाचा, असार प्रपंच आहे, सार भगवंताचं नाव आहे. शिवदास माऊलीनं सांगितलं शिवनाम सार माझी. नाम हे सार आहे. वाणी शुद्धीकरणासाठी आसार शब्दाचा वापर कमी आणि सार शब्दाचा वापर जास्त करावा लागतो. म्हणून संताचं मपितची बोलणे, आमचं बोलणं 8 हात लाकूड पुढी 9 हात. होय बाप महाराज, आमचं बोलणं काय? 9 हात. लाकूड किती आहे? 8 हात. लोकांना वाटलं असं 9 हात. हे जे बोलणं आहे ही वाचा व्यर्थ घालणं आहे. वाचेमध्ये एवढी शक्ती आहे. हे का बोलावं तर अभंगाला निगडीत आहे. वाचेमध्ये एवढी शक्ती आहे
आणि ती शक्ती मिळवण्यासाठी एकमेव साधन भगवंताचं मंगलमय नाम. म्हणून संतानं म्हणलं, नवविधा माझी सार, नाम मात्र होते पार, कोण्याही साधने ना तोडे हा देव, धरून या भाव जपाना. त्या जपायचाही प्रकार आपल्याला माहित नाही, पण हे सगळं शिवपटात माऊलीने सांगितलं. नाम हे वाचा शुद्धीचं साधन आहे आणि क्रियाचार हे आचार देहशुद्धीचं कारण. आचार मार्ग हा देहशुद्धीचा आहे आणि म्हणून षडलिंगाची जी निर्मिती झाली, आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंगापर्यंत हा जो प्रवास आहे, हा आचार शुद्धी म्हणजे देहशुद्धी, वाणी शुद्धी, मनशुद्धी. मनाची निर्मलता हाच प्रसाद आहे. पण मन हाय कुठं? कुण्या कोशात आहे ते? अन्नमय कोशात मन नाही, प्राणमय कोशात मन नाही, मनोमय कोशात जावं लागतं. त्यानं मला एका माणसाला भेटायचं आहे, शेतानं हुडकेल तर माणूस मिळत नाही. त्याचं घर, त्याचं जिथं वास्तव्य आहे तिथं जावं लागते. हा प्रवास हे साधकासाठी चांगला. सांगून सांगून कंबर पट्टा रुमालानं बांधून बांधून घट्टे पडले. महाराज कहा गए? कहा भी नाही. क्या लाया? कुछ भी नाही. आणलेला कवा खर्चलं की. शेवटी आमची अवस्था वाईट आहे आणि वाच्या भक्तीनं नामानं वाचा शुद्ध होते आणि त्या नामाला कुठवर न्यावं लागते? मानसिक जपापर्यंत न्यावं लागते. वाचिक जपानं काही नाही. मानसिक जपा जेव्हा नाव जाईल तेव्हा मनशुद्धीकरण होतं. आणि क्रियाचार हा अत्यंत मोठा आहे. आंधळ्याचं लंगड्याचं माऊलीनं उदाहरण बी देऊन सांगितलं. क्रियाचार सतेज असता तेने मंत्राची होय सिद्धता. ज्याचा आचार नीट नाही त्याला पुढला प्रवास होत नाही. बाकी सगळं मिळल. नामानं नुक्ती मिळल, मुक्ती नाही. नुक्तीमध्ये सगळंच आलं. तर मला हे म्हणायचं आहे, काया वाचा मन ह्या तिन्हीचं शुद्धीकरण आहे आणि या तिन्हीच्या शुद्धीकरणासाठी याला समर्पण करावं लागतंय. आणि लक्ष्मण महाराजांनी तेच केलं. लक्ष्मण महाराजानं कायिक भक्ती केली, लक्ष्मण महाराजानं वाचिक भक्ती केली, लक्ष्मण महाराजानं मानसिक भक्ती केली. कायिक, वाचिक, मानसिक हे भक्तीचं जे त्रिकरण आहे याचा अभ्यास जर करायचा असेल तर गुरुमाऊलीची गुरुगीता वाचा, मन्मथ स्वामीची. या शरीरानं गुरुभक्ती कशी करावी, कायिक भक्ती कशी करावी मी विश्लेषण करत नाही. मोजक्या वेळा त्याचा ठरलेले बाल तेवढे टाकायचे, कारण त्याच्यामध्ये सगळं आलं. वाचिक भक्ती कशी करावी, मानसिक भक्ती कशी करावी, आणि हे तिन्ही शुद्धीकरण झाल्याशिवाय देले महाराज गावचा रस्ता दिसत नाही. आणि लक्ष्मण महाराजांना ते सगळं करण्यासाठी कुणाच्या जवळ जावं लागतंय. ते सगळं करण्यासाठी कुणाजवळ जावं लागतंय? ते मन्मथ स्वामी महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलं. काय? शरण सद्गुरूशी जाई, चित्त ठेवी त्याचे पाय. अरे भल्या माणसा, तुला शरण जायचं असेल गुरुमध्ये, सद्गुरू आणि गुरु, मी त्याचे भेद आता लई येत. मन्मथ स्वामीनं गुरु कसे राहते ते 17 अध्यायात मी सांगितलंय. महादेव प्रभूना अभंगात बी सांगितलं. महादेव म्हणे प्रचिती वाचून फुंकिता ती कान. अरे हे अंध कुठंतरी येड्यावनी वागणाऱ्या लोकांसाठी हा संकेत आहे. म्हणून माऊलीनं अभंगात सांगितलं, शरण सद्गुरूशी जाय.
जो सदाचार संपन्न आहे, जो शब्द निस्नात आहे, जो परे निस्नात आहे. आता शब्द निस्नात, परे निस्नात हे लई मोठे टोकाचे शब्द आहेत. मी विश्लेषण करणं थोडक्यात वेळाचं असल्यामुळे याच्या पलीकडे जो गेलेला आहे, जो सदाशिव या ब्रह्मांडाचं पहिलं तत्व आहे, जो गुरु आहे, त्या तत्वापर्यंत जो गेलेला आहे तो सद्गुरू आहे. आणि तो सद्गुरूच लिंग आहे. लिंगच जंगम आहे. पुढे सांगतो थोडं मी. तर भाविका हो, गुरुभक्ती ही मानव मात्रासाठी अत्यंत शेवटची भक्ती आहे. कारण जीवाचा पहिला देह कारण देह आहे. जीवाचा पहिला देह कारण, मग आला त्याच्यावर सूक्ष्म, आणि मग आला त्याच्यावर हे स्थूल प्रारब्ध कर्माचा. कारण सूक्ष्म स्थूल हा जो पहिला कारण देह झाला तो अज्ञानातून आलेला आहे, अविद्येतून आलेला आहे. आणि या देहाला पर्यंत पोहोचायचं असेल, कारण अज्ञान हे कशानं जाते सांगा बरं मला. अज्ञान घालवायचं आहे, त्याला कशाची प्राप्ती व्हावं लागेल? 1 कोटी रुपयाची का कुठली सत्ता, मंत्री, संत्री? अज्ञान जाण्यासाठी ज्ञानाची प्राप्ती व्हावी लागते. ज्ञानाचं दातृत्व कुणाकडे आहे? गुरुकडे आहे. म्हणून संतानं म्हणलं गुरु सारखा दाता नाही. गुरुदेवाचाही देव देव, गुरुदेवाचाही देव पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.